बातमी राजकीय गोटातून समोर येते। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं। शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबळजनक गौप्यस्फोटच मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय। राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते। पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या पायाही पडलो होतो। सुनील तटकरेही त्याला साक्षीदार असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय। तर एकंदरीतच दादांना सांगितलं होतं पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका असं धनंजय मुंडे म्हणाले। पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र आहे, जाऊ नका असं मी पाय पडून सांगितलं होतं। अजित पवारांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या पाया सुद्धा पडलो होतो। तर सुनील तटकरे सुद्धा त्याला साक्षीदार आहेत असं वक्तव्य, असा मोठा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी दिलेला आहे। पहाटेच्या शपथविधीपासूनच दादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं ते म्हणाले आहेत। तर पालकमंत्री पदावरून आता शिवसेनेत नाराजी सुरू असल्याचं चित्र दिसतंय। बंडात साथ देणाऱ्या भरत गोगावले तसंच दादा भुसे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये आणि याचंच कारण एकनाथ शिंदेंना विचारणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। तसंच दोघांना पालकमंत्रीपद देण्याची मागणी करणार असल्याचंही गुलाबराव पाटील म्हणाले। निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे, कारण की शेवटी भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं। पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे। तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं। तर एकंदरीतच पालकमंत्री पदावरून आता पुन्हा एकदा वाद सुरू होण्याची शक्यता आहे, नाराजी नाट्यही रंगण्याची शक्यता आहे आणि त्याच संदर्भात नेमकं काय घडामोडी घडतायत या सगळ्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडे देण्यात आलंय। शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल असं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांगितलं होतं। मात्र मंत्री अदिती तटकरेंकडे पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये रस्सीखेच सुरू होती। बीड सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवलंय। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात आलंय, तर पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळण्यात आलंय। पंकजा मुंडेंनाही बीडचं पालकमंत्रीपद न देता त्यांना जालन्याचं पालकमंत्रीपद बनवलंय आणि त्यामुळेच मुंडेंना सरपंच प्रकरण भोवल्याचं दिसतंय। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडेंचा पत्ता कट करण्यात आलाय। त्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। बीडची स्थिती पाहता अजित पवारांना बीडच्या पालकमंत्री पदासाठी आपणच विनंती केली होती असं धनंजय मुंडे म्हणाले। पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होताच नाराजी नाट्य सुरू झालंय। रायगडमध्ये भरत गोगावलेंना डावलल्यानं नाराजी व्यक्त होतीये। 3 पक्षाचं सरकार असताना प्रत्येक मंत्र्याला पालकमंत्रीपद मिळेल असं होत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा सन्मान सर्वांनी राखलाच पाहिजे असं तटकरे म्हणाले। पालकमंत्रीपदावरून आता शिवसेनेत नाराजी सुरू झाल्याचं चित्र दिसतंय। बंडात साथ देणाऱ्या भरत गोगावले तसंच दादा भुसे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये। याचंच कारण एकनाथ शिंदेंना विचारणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। नाराज असलेल्या भुजबळांनी सूचक विधान केलंय। मंत्री नाही त्यामुळे राज्य आणि संपूर्ण देशभरात काम करू शकतो असं भुजबळ म्हणाले। त्यामुळे छगन भुजबळ आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आमच्या सारख्यांचं चित्र दिसणार नाही असं म्हणत रोहित पवारांनी एका व्यंगचित्रावरून राज ठाकरेंना टोला लगावलाय। या व्यंगचित्रात एका गाडीत मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री दिसतायत, तर याच गाडीच्या डिक्कीत राज ठाकरेंना दाखवलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उद्योगात आतापर्यंत 5 कोटी रोजगार निर्माण झाल्याची माहिती दिली आहे। भारताचा वाहन उद्योग आगामी 5 वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर असेल असंही गडकरी म्हणाले।
सैफ अली खानवरती जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील कासरवाडीतील हिरानंदानी इस्टेटच्या मागील परिसरात मुंबई पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. आरोपीचं नाव मोहम्मद आलियान उर्फ बीजे आहे. तर त्याने सुरुवातीला पोलिसांना स्वतःचं बनावट नाव विजय दास असं सांगितलं होतं. सैफ अली खान प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आजच बांगलादेशात आरोपी पळ काढणार होता. बांगलादेशात पळण्याआधीच त्यानं मालकाकडून पैसे घेतल्याचंही उघड झालंय. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळण्याची शक्यता अगदी कमीच दिसतीये. कारण राज्य सरकारनं तसा प्रस्तावच तयार केलेला नाहीये. महायुतीनं निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र यासाठी कोणतीही पूर्वतयारी केलेली नाहीये. प्रस्ताव पाठवला नसल्याच्या बातमीला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा दुजोरा दिलाय. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून सुद्धा तशा कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याचं तटकरे म्हणाल्यात. याच संदर्भात एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत ठरलेली लाडकी बहीण योजना नको अशी भूमिका अनेक बहिणींनी घेतलेली आहे. मात्र या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या कारणामुळे घाबरल्या आहेत यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. लाडकींना नको सरकारचे पैसे. अपात्रतेची भीती, लाडकीची माघार. 4000 लाडकींची योजनेतून माघार. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी ठाम उभ्या राहिलेल्या लाडक्या बहिणींवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यातच निकषाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून दंडासहित पैसे वसूल करण्याचा इशारा सत्ताधारी नेत्यांकडून दिला जातोय. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना देण्यात आलेला लाभ त्यांच्या खात्यातून वसूल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तब्बल 4000 घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेण्यासाठी लेखी अर्ज दाखल केल्याचं समोर आलंय. तर मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींनी पैसे परत केले नाहीत तर त्यांच्याकडून वसुली करण्याचे संकेत दिलेत. संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती. आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते देण्यात आले. मात्र आता सत्ता स्थापन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. केवळ पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक लाडकींनाच लाभ मिळेल. नमो शेतकरी सन्मान योजनेतील 19,20,000 महिलांना केवळ 500 रुपये मिळणार. संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार. लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागतेय. या योजनेसाठी आतापर्यंत 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेत. त्यातील 2,47,00,000 लाडक्या पात्र ठरल्या आहेत. तर आतापर्यंत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना सरकारनं 6 हप्ते दिलेत. यातील तब्बल 4 लाख लाडकींनी निकषाबाहेर लाभ घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे किती लाडक्या बहिणी अर्ज मागे घेणार याबरोबरच सरकारच्या पडताळणीत बाद ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकार वसुली करणार का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि यानंतर आता वळूया टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावरती विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा निर्णय मागे घेतलाय. आता परीक्षेसाठी नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहे.
शेअर मार्केटच्या नावानं लाखो रुपयांचा फायनान्शियल फ्रॉड करण्यासाठी कारस्थान रचलं जात असल्याचं समोर आलंय. राजस्थानमधील नागौर गावातील व्यक्तींना पुणे जिल्ह्यात आणून बनावट कागदपत्रांच्या द्वारे त्यांचे बँक अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सायबर पोलिसांनी उघडकीस आणलाय. घोडबंदरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कासरवडवली ते गायमुख मेट्रोच्या लोकार्पणाची तारीख एप्रिल 2025 अशी समोर आली आहे आणि या मेट्रो 4A प्रकल्पात अपेक्षित खर्च 440.84 कोटी होता, ज्यात 63.67 कोटींची वाढ झाली आहे. देहू रोडच्या मुंबई बँगलोर महामार्गावरती आता भुयारी मार्गाला अखेर हिरवा कंदील मिळालाय. या महामार्गावरती 150 निष्पाप बळी गेल्यानंतर सरकारला जाग आली आहे. मोर्चे आंदोलन करून अखेर 14 वर्षांनंतर ग्रामस्थांना यश आलंय. मध्य रेल्वेवरती विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उपनगरीय विभागाच्या मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे. माटुंगा इथल्या मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत काम चालेल. मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आलाय. ब्लॉक कालावधीत नेरळ खोपोली दरम्यान उपनगरीय सेवा बंद असणार आहे. सकाळी 11:30 ते दुपारी 1 या वेळेत लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येतील. मुंबईकरांना एकाच तिकिटामध्ये बस, रेल्वे, मेट्रो, मोनो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सुविधांचा वापर करता येणार आहे. हे सिंगल प्लॅटफॉर्म ॲप लवकरच लॉन्च होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच हे इंटिग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्व्हिसेस ॲप लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय. शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केलेत. बेस्टनं 15% वाढ सुचवल्यानं आता बेस्टच्या नागरिकांना नव्या वर्षातच लाईट बिल ज्यादा येणार आहे. बहिरमच्या यात्रेत मातीच्या हंडीत शिजणारं मटण फार प्रसिद्ध आहे. हे मटण खाण्यासाठी खवय्यांची तोबा गर्दी पाहायला मिळते. अमरावती जिल्ह्यातील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरती असलेल्या बहिरम इथे बहिरमबाबाची यात्रा ही विदर्भातील सर्वाधिक काळ म्हणजे 6 महिने चालणारी यात्रा आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हा लोकप्रिय चेहरा आहे, पण तो कितीही मोठा स्टार असला तरी त्याने आपली संस्कृती सोडली नसल्याचं एका व्हिडिओतून समोर आलंय. महेश आणि नम्रता यांच्या मुलीनं मराठीत आरती म्हणतानाचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. रक्तदान शिबिराद्वारे संकलित झालेलं दूषित रक्त यापूर्वी सरकारी, खासगी कंपन्यांना मोफत दिलं जात होतं. मात्र आता दूषित रक्ताची विल्हेवाट लावणाऱ्या उत्पादक कंपन्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. तसंच यापुढे रक्त दूषित असल्यास संशोधनासाठी देण्यासाठीची परवानगी रक्तदात्याकडून रक्तदानाच्या वेळी घेण्यात येणार आहे. कराड पोलिसांच्या वतीनं ड्रग्ज मुक्त कराडसाठी पोलीस रनचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते या रनचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. अशा स्पर्धामुळे कराडचं नाव सुद्धा मोठं होईल अशी आशा आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केली आहे. किमान तापमानात घसरण झाल्यानं हलक्या थंडीची जाणीव होतीये. आता पुन्हा पाऱ्यात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. कडाक्याची नसली तरी हलक्या थंडीचा प्रभाव पुढचे 10 दिवस जाणवत राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. अमरावतीत भाजीपाला प्रति किलो 15 रुपयांनी स्वस्त झालाय. त्यामुळे आता गृहिणींना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसलाय. गाजर, वाटाण्याच्या शेंगा, बटाटे, चवळीला चांगली मागणी आहे. पालेभाज्यांसह संपूर्ण पालेभाज्या कमालीचा स्वस्त झालाय. तुम्ही खड्डे असलेल्या रस्त्यांमुळे हैराण झाला असाल तर ही बातमी अगदी तुमच्यासाठी आहे.
कारण आता खड्डा दिसला की हवेत उडणाऱ्या कारचा शोध लागलाय. ही कार कोणत्या कंपनीने बनवली आहे आणि या कारची नेमकं किंमत किती आहे यावरचाच साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट. खड्ड्यातूनही होणार आता आरामदायी प्रवास. खड्डा दिसला की उडणार कार. खड्डा चुकवणारी दमदार कार. तुम्ही खड्डे असलेल्या रस्त्यावरनं प्रवास करत असताना खड्डा दिसला की तो चुकवण्यासाठी कार जर हवेत उडाली तर तुम्ही म्हणाल हे केवळ स्वप्नातच शक्य आहे, कारण खड्डा दिसला की कार हवेत कशी उडू शकते. हे कसं शक्य आहे? पण होय, हे शक्य आहे. BYD कंपनीने खड्डा दिसला की तो चुकवून हवेत उडणाऱ्या इलेक्ट्रिक सुपर कारचा शोध लावलाय. BYD यांगवांग U9 ही सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे. ही कार खड्डा दिसला की अत्यंत वेगाने 6 मीटर लांब हवेत झेप घेते. त्यामुळे तुम्ही आरामदायी प्रवास करू शकता. या कारची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया. ही कार चीनमधील BYD या कंपनीने बनवली आहे. BYD यांगवांग U9 ही सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे. ही कार स्वतःच रोडचं निरीक्षण करून खड्डा आणि खिळे ओळखू शकते. खड्डा, खिळे किंवा इतर अडथळा आल्यास कार हवेत उडून 6 मीटर झेप घेते. कार 1 टनापेक्षा जास्त ताकदीने हवेत उडते. कंपनीने DSX इंटेलिजंट बॉडी कंट्रोल सिस्टीम बनवली आहे. कारमध्ये 4 वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मोटर दिलेल्या आहेत. खड्डा दिसला की हवेत उडणारी कार चीनच्या BYD कंपनीने बनवली असली तरी या कारची किंमत 2.5 कोटी असणार आहे. त्यामुळे ही कार स्वप्नवत असली तरीही तुमचा खिसा खाली करणारी आहे. त्यामुळे ही कार भारतीय बाजारात कधी येणार याकडे आता लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर पुन्हा 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे वळूयात. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिकच्या बागलाण तालुक्यात जनावरांसाठी साठवून ठेवलेला 25 ट्रॉली मका इलेक्ट्रिक तारांचं शॉर्ट सर्किट झाल्यानं पूर्णतः खाक झालाय. या आगीची झळ डाळिंबाच्या बागेला सुद्धा बसल्यानं मोठ्या प्रमाणात डाळिंबाची झाडं सुद्धा जळाली आहे. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. यवतमाळच्या पुसद इथे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. सय्यद समीर उर्फ बाबू सय्यद असं अटक केलेल्या युवकाचं नाव आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेल्या वाघानं चंद्रपूरच्या रेस्क्यू टीमच्या नाकात दम आणलाय. वन विभागाच्या पथकानं 2300 हेक्टर वनक्षेत्र पालथं घातलंय, तरी सुद्धा वाघ अजूनही सापडलेला नाहीये. किल्ले तोरणागड परिसरात शनिवारी बिबट्या फिरताना दिसून आलाय. याबाबत तोरणागडावरती आलेल्या पर्यटक आणि नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं. गेल्या 3-4 दिवसांपासून बिबट्या या परिसरात दिवसा दिसत असल्यानं नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बातमी थेट बारामतीमधून आहे. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात सध्या एका सोनेरी घोड्याची चर्चा आहे. कारण हा घोडा महागड्या रोल्स रॉयस गाडीपेक्षा सुद्धा महाग आहे. हा घोडा तब्बल 11 कोटी रुपयांचा आहे. ऐकून धक्का बसला ना? मात्र हे खरं आहे. या 11 कोटींच्या घोड्याची किंमत ऐकून सर्वच जण अवाक होत आहेत. हा घोडा हैदराबादच्या नवाबांचा आहे.
या घोड्याचा रंग आणि डोळे सुद्धा सोनेरी आहेत. त्याच्या अंगावरती 5 शुभ संकेत असल्याचंही सांगण्यात येत आहे. मर्सिडीज बेन्झ किंवा BMW सारख्या आलिशान गाड्यांची किंमत 3-4 कोटींच्या घरात जाते, तर रोल्स रॉईस या आलिशान गाडीची किंमत 7 कोटींपासून ते 12 कोटींपर्यंत जाते. मात्र याच गाड्यांपेक्षाही महाग असलेला हा घोडा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलाय. तर डोळे आणि शरीराचा रंग सुद्धा सारखाच आहे घोड्याचा. घोडा हा 8 वर्षांचा आहे आणि त्याच्या अंगावरती 5 शुभ संकेत असल्याचं सांगण्यात येत आहे. ऋतुमानानुसार या घोड्याचा खुराक सुद्धा वेगवेगळा आहे. मारवाडी पठडीचा हा घोडा देशभरात एकमेव असल्याचं त्यांच्या मालकाने सांगितलंय. मालेगावच्या यात्रेत 11 कोटी रुपयांची त्याची सध्या किंमत आहे. आणि यानंतर आता टॉप 50 कडे वळूयात. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी 20 ते 26 जानेवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह असणार आहे. गरजू व्यक्तींना राज्य शासन सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देतं. या योजनेसाठी डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी सुमारे 50 कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय. याबाबतचा शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं निर्गमित केलाय. शहरात BSNLच्या लँडलाईन फोनचे 7 लाख ग्राहक होते. मात्र स्मार्टफोन येताच त्याची संख्या कमी होत 40,000वरती आली आहे. मात्र हाच लँडलाईन आता नव्या रूपानं समोर येतोय. कॉलिंगसह त्यातून ब्रॉडबँड आणि वायफाय सुविधाही मिळणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील हवा दिवसेंदिवस खराब नोंदवण्यात येते. माहीमपासून ते फोर्टपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सकाळची हवा सुद्धा खराब नोंदवली गेली आहे. हवा काळवंडल्यामुळे पहाटे उठून जॉगिंगला निघणाऱ्या मुंबईकरांनाही धोक्याची घंटा आहे. पनवेल परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत. या अंतर्गत गेल्या 16 दिवसांत धडक कारवाई करून 47 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलाय. तसंच दुकानाबाहेर कचऱ्याचे डबे न ठेवणाऱ्या दुकानदारांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे.